आगमन आहे आणि आजच्या निमित्ताने प्रवचनार्थ निवडलेली गोवी संत कुलभूषण संत सम्राट संत ज्ञानेश्वर महाराजांची माऊली म्हणतात ही विश्वची माझे ऐशी मती जयाची स्त्री किंबहुना चराचर आपणाची धारा. ज्याने विश्वाला जीवन अर्पण केलेले, ज्याने आपलं संपूर्ण जीवन ईश्वराच्या सेवेसाठी, समाजाच्या सेवेसाठी, परमेश्वराच्या सेवेसाठी, पशु पक्षी समग्र मानव जातीच्या सेवेसाठी ज्यांनी आपलं जीवन अर्पण केलेलं आहे, अशाच महापुरुषाच्या मुखातून हे शब्द बाहेर पडू शकतात. हे दिसणारं विश्व हे माझं घर आहे. ज्या विश्वामध्ये मी राहतो ते संपूर्ण विश्व माझं घर आहे. आणि प्रत्येकाच्या प्रती ज्यांच्या अंतःकरणामध्ये विश्व बंधुत्वाची भावना आहे, आधुनिक भाषेमध्ये त्याला युनिव्हर्सल ब्रदरहूड म्हणतात, की विश्व बंधुत्वाची भावना, जो दिसेल तो आपला आहे, ही भावना ज्यांच्याकडे आपुलकीची असते. ज्या ठिकाणी खरं प्रेम असतं त्या ठिकाणी आपुलकीची भावना असते. आणि जिथे दिखाऊ प्रेम असतं, नकली प्रेम असतं, ओढून ताडून आणलेलं प्रेम असतं, तिथे कधी आपलं पण नसतं. शब्दामध्ये आपलं पण नसावं, वाणीनं शब्दानं मुखानं कोणी म्हणतो की तुम्ही माझेच आहात आणि माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव नाही. बोलणं ही गोष्ट सोपी असते, परंतु बोललेल्या गोष्टी आचरणात आणणं हे सर्वात अवघड आहे. आयुष्यभर त्या गोष्टीचा मी स्वतः अनुभव घेतो की ज्या समाजामध्ये वावरत असताना, ज्या लोकांच्या मध्ये वावरत असताना, त्या लोकांना आपलंसं करणं, त्यांच्याकडून प्रेम संपादन करणं अतिशय अशा प्रकारची ही अवघड गोष्ट आहे. माणूस म्हटल्यानंतर त्याला परमेश्वरानं अंतःकरण दिलेलं आहे, हृदय दिलेलं आहे. आणि हृदयामध्ये एवढ्या गोष्टी राहतात, कशामध्येही काही बसू शकत नाही, परंतु हृदयामध्ये इतक्या गोष्टी बसून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्ञान आहे, विज्ञान आहे, आचरण आहे, अविचार आहे, विचार आहे, काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मच्छर आहे, घाणही तेवढीच आहे आणि निर्मळ गोष्टी सुद्धा तेवढ्याच आहे. परिस्थिती अशी होती, मी आता रात्रीचं तुम्हाला उदाहरण सांगतो. मी वालूरला इथं आपल्या मानवजवळ कार्यक्रम केला आणि नेवाशाला गेलो होतो. नेवाशाला तिथं ज्ञानेश्वरी पालण्याचा सप्ताह आजपासून सुरू झाला आणि आजची माझी तारीख तिथं होती. आणि मी आंबे टाकलेला हो म्हटलं होतं, हे मी विसरून गेलो होतो, पण मी माझ्या डायरीत तुमच्या गावचं नाव आणि तो तिथला कार्यक्रम लिहायचा विसरून गेला. आणि ते महाराज मला सारखा फोन करायचा. म्हटलं आता कसं करायचं, 12 तारीख जी आहे ती आपण आंबे टाकायला दिलेली आहे आणि ते महाराज म्हणतात की तुम्ही आम्हाला तारीख दिलेली आहे, या. आणि तिथे काही नाही, माझ्या असते ज्ञानेश्वरीचं पूजन, कोणाच्या असते कलश पूजन, ज्ञानेश्वरीचं पूजन, थोडंसं प्रवचन. म्हटलं ज्ञानेश्वरीचं पूजन उद्या तुमचा सप्ताह सुरू होतो, तर मी आजच ज्ञानेश्वरीचं 11 तारखेला रात्री ज्ञानेश्वरीचं पूजन करतो. आणि वालूर कुठे ते नेवासा कुठे आहे, म्हणून वालूरहून नेवाशाला जावं लागलं. काल दिवसभर गाडीमध्ये प्रवास, तिथं गेलो, ते पूजन झालं. पूजन झाल्यानंतर प्रवचन झालं. प्रवचन झाल्यानंतर आता तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं एक पैज खांब आहे, पैज खांब म्हणतात. पैज खांब म्हणतात, तर त्याचं खरं त्याचं नाव परीस खांब आहे. परिसाला स्पर्श केल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं. आणि ज्ञानेश्वर माऊलीने ज्या त्या दगडाला पाठ टेकून ज्ञानेश्वरीने
ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितली, सच्चिदानंद बाबा नावाचे लेखक होते, मेलेला माणूस होता तो माऊलीनं जिवंत केला आणि त्या मेलेल्या जिवंत केल्यानंतर त्या व्यक्तीकडून त्याने ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून घेतला. ते ठिकाण ते ज्ञानेश्वरीचं जन्मस्थान. मी याच्यासाठी सांगतो स्वच्छता. आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराची स्वच्छता ठेवली. स्वच्छता हे वैभवाचं प्रतीक आहे. ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरातली लक्ष्मी कधीही बाहेर जात नाही. त्या घरामध्ये नित्य निरंतर लक्ष्मीचा वास. आणि म्हणून आपल्या घरामध्ये आपल्याला असं वाटत असेल की लक्ष्मी राहिली पाहिजे, मग घरच्या लक्ष्मीचं तेच काम आहे की घर स्वच्छ ठेव. घरची लक्ष्मी म्हणजे घरची ती स्त्री आहे, नारी आहे, महिला आहे, तिनं आपलं घर स्वच्छ ठेवायला पाहिजे. घरही स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि अंगणही स्वच्छ ठेवायला पाहिजे. कारण लक्ष्मी अगोदर अंगणात येते आणि अंगणातून पाहते की तुमचं घर स्वच्छ आहे की नाही. आणि तुमचं घर स्वच्छ असेल तर मग तुमच्या पायऱ्या काढून घरात येते. आणि अंगणच घाणेरडं दिसलं की ती मग तुमच्या अंगणात येत नाही, घरात येतच. तर त्या ठिकाणी ते लोक, तुमच्यासारखे लोक पारायणाला गेलेले खेड्यातील लोक होते. ते महाराज तीनदा सांगत होते की इथं घाण करायची नाही, इथं कोणाचा कागद पडला, काही पडलं, उचलून डस्टबिन मध्ये टाक. आता ते लोक आलेले, इकडून तिकडून आलेले लोक, इथं स्वयंपाकाला उशीर होता, स्वतःजवळच्या शिदोऱ्या काढल्या, त्या शिदोऱ्याचे कागद, त्याच्यातले त्या ठिकाणी काही लोणच्याच्या पोळी खाल्ल्या, त्याच्यात फेकून दिल्या, सर्व पटांगणात घातल्या. ते देवाचं स्थळ आहे. तेथे आपल्याला स्वतःहून आपण ते स्वच्छ करायला पाहिजे, निर्माण करायला पाहिजे. आपण खाण करायला नाही गेलो तिथे, म्हणजे सांगून सुद्धा लोकांना कळत नाही मला हे सांगायचं. मग स्वच्छता जी आहे ती स्वतः कळली पाहिजे. 100 वर्षापूर्वी संत श्रेष्ठ गाडगे महाराजांनी ग्राम स्वच्छता केली. बाबांचा असा नियम होता की ज्या गावामध्ये आले त्या गावात त्यांच्याजवळ कोणती भगवी पताका नव्हती, पिवळी पताका नव्हती, हिरवी पताका नव्हती. त्यांच्या खांद्यावर झाडून झाडून त्यांची पताका. गावात आले, मंदिराच्या समोर पहिल्यांदा झाडून काढायचं. गावात गेले, गल्ल्या गोळा जे काय असतील त्या झाडून काढायच्या. आणि नंतर मग कोणाच्या तरी दारापुढे असे हात जोडून उभं राहायचं की मला आता भूक लागलेली आहे, भिक्षा आहे. कोणी चटणी भाकर, कोणी भाजी भाकर, कोणी नुसती भाकर, जे बी ते यायचं, मंदिराच्या पारावर बसून खायचं. कुठे एखाद्या घरी पाणी असेल तिथे पाणी मागायचं, एखाद्या विहिरीवर. एवढं साधकीपूर्ण जीवन, निर्मळ जीवन. आयुष्यभर ज्या साधूने गाव स्वच्छ केले, गाव स्वच्छ झालं, गाव झाडून काढलं, मग एका ठिकाणी झाडू लावायचं आता शिल्लक आहे. आणि दुसरं अंगण हे माणसाचं हृदय. माणसाच्या हृदयात सुद्धा एवढी घाण साचलेली आहे. मग ती माणसाच्या अंतःकरणातली घाण गाडगे बाबा प्रवचन करून, कीर्तन करून, विचारानं आपल्या हृदयातली घाण स्वच्छ करायची, अविचार झाडून काढायचे. आणि त्यांच्या कीर्तनात इतकं सामान्य होतं त्यांचं कीर्तन. असे या वट्यावर उभे राहिले, ते काही टाळ करायची, मृदंगावाल्याची वाट नाही पाहिजे. बाबांचा आवाज मोठा होता, टाळ्या वाजवायच्या आणि सांगायचं बाबा हो आता कीर्तनाला सुरुवात होत आहे, या कीर्तनाने काय. लगेच बाबा विवेचन सुरू करायचे. मग कोणी टाळ घेऊन यायचं, कोणी मृदंग घेऊन यायचं, कोणी विना घेऊन यायचं. अर्धा कीर्तन व्हायचं, नंतर टाळकरी जमा व्हायचं. तर त्यांचा उद्देश एकच होता की समाज कसा घडेल. समाज विचाराने घडला जातो. समाजाला विचाराच्या व्यतिरिक्त काही तुम्ही दिलं तर ते काही उपयोगाचं नाही. लक्षात ठेवा. काही भागामध्ये आम्ही जातो, इतकी अंधश्रद्धा आहे, ज्या गोष्टी करायला नको अशा गोष्टी त्या ठिकाणी अंधश्रद्धेत गुंतत असतात. आणि असं नाही की सामान्य माणसं अंधश्रद्धेत गुंतलेले आहेत. मोठे लोक, मोठे शिकलेले लोक, मोठे धनिक लोक, ते जेवढे अंधश्रद्धेमध्ये आहेत तेवढे दुसरं कोणी नाही. कोणाच्या नादी लागले, कोणाचं काही जादू टोना काही असेल. आता आम्ही त्या नाशिकला होतो, कथा होती,
एक भक्त आहे बाबांचे पुढारी, ते माझ्याकडे आले. त्यांची पत्नी म्हणजे बाबा काहीतरी ते असं बांधावं लागतं म्हणतात, मला राज्यसभेला मेंबर म्हणून करायचे, ते मला बांधून द्या. मी अजून काय कोणाला असं बांधलं नाही. काय बांधायचं? नाही नाही, ते बाबांना बांधत असतात, तुम्ही बांधलं म्हणजे मीच निवडून येईल, मीच असं होईल, मीच तसं होईल. म्हटलं मी त्याला सांगितलं, या भानगडी काय माझ्याजवळ नाही. तो प्रयत्न कर, तिकीट आण, प्रयत्न कर. काय तो म्हणाला, तिकीट आणायला, तिकीट द्यायला समोरचे तयार आहे, पण 40 कोटी रुपये घेऊन या. किती? 40 कोटी रुपये आणून द्यायचे, मग पार्लमेंटची जी राज्यसभा आहे तिचं तिकीट मिळेल. म्हटलं तो सौदा आता तुला ज्याच्याशी करायचं त्याच्याशी कर, माझ्या त्या गोष्टीचा काही संबंध नाही. आणि मी काही धागा बांधत नाही, तोरा बांधत नाही, किंवा ते मंत्र तंत्र करत नाही. माझ्याजवळ सरळ सरळ विचार आहे. तुला मार्गदर्शन मी करू शकतो. 40 कोटी द्यायची तयारी असेल देऊन टाका, ते गेले. तो 40 कोटी नाही, 1 अब्ज रुपये, 100 कोटी द्यायसारखा माणूस होता. पण जर त्याला नाही मिळालं तो त्याचा प्रश्न आहे. म्हणजे एवढे मोठे मोठे समाजात राहणारे लोक सुद्धा अंधश्रद्धेला बळी पडले. आता तुम्ही उदाहरण पाहताच, जे लोक अशा लोकांना बळी पडेल, ज्याला बळी पडेल ते जेलमध्ये, त्यांना स्वतःचा जेल चुकवता नाही आला तर तुमचं काय भलं करणार आहे? मग मला एकच सांगायचं, साधू संतांचं एकच कर्तव्य आहे की समाजाला योग्य दिशा दिली पाहिजे, योग्य विचार दिले पाहिजे आणि समाजाला योग्य उपदेश केला पाहिजे. स्वार्थासाठी, माझ्या स्वार्थासाठी मी जर तुम्हाला चुकीचा उपदेश दिला तर मी समाजाचं नुकसान केलेलं आहे. काय म्हणून स्वार्थासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. होऊन गेले ज्ञानेश्वर महाराज, होऊन गेले तुकाराम महाराज, होऊन गेले किती मोठे संत तुकाराम महाराज. चंदनासारखं जीवन समाजासाठी त्यांनी केलं. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संत. आपलं स्वतःचं जीवन चंदनासारखं देतो आणि कोणती अपेक्षा नाही, निरपेक्ष जीवन. काळ असतो, तुकोबारायांचा काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. परिवर्तन काळानुसार होत असतात. माणसं तीच आहे, माणसं तीच आहे, जमीन तीच आहे, तेच व्यक्ती आहे, पण काळ बदललेला आहे. आणि बदलत्या काळामध्ये काळाच्या पाठीमागे पळावं लागत असतं, नाही तर आपण मागे पडून जाऊ. काळाच्या ओघामध्ये ज्या दिशेनं समाज पळत आहे, आपल्याला सुद्धा त्या दिशेनं दौड धरावं लागेल, पळावं लागेल. आणि आपण मागे पडलो म्हणजे संपलो. म्हणजे मागे पडणं हे संपण्याचा माया लक्षात ठेवा. फक्त ज्याच्या पाठीमागे पळतो आणि ती गोष्ट मात्र चुकीची नसली पाहिजे. समोरचा तुम्हाला घेऊन जाणारा चुकीचा नसला पाहिजे. आणि कदाचित जो चुकीचा असेल तर तुमचं संपूर्ण जीवन वाया जाईल. मी नेहमी सांगत असतो, समोरचा व्यक्ती जर तुम्हाला पटत असेल तरच नादी लागा, पटत नसेल तर काहीच गरज नाही. तुम्ही एकटे राहा, कोणाच्याही संगतीत राहू नका. ज्याची संगती केल्यानंतर त्याच्या संगतीतून जर आपल्याला काही फायदा होत असेल, आपल्या आयुष्याचं काही बरं भलं होत असेल तर जरूर संगती करा. पण ज्याच्या संगतीमध्ये आपण राहतो त्याचंही भलं झालेलं नाही, आपलंही तो भलं करू शकणार नाही. हा एक त्या ठिकाणी काळाच्या नुसार असणारा एक विचार आहे. काळाच्या नुसार विचार आहे. एक काळ असा होता की बाया पदर घ्यायच्या, पदर इतक्या घ्यायच्या पुढे की त्यांचं तोंड सुद्धा दिसायचं. काळ बदलला. खेड्यापाड्यामध्ये बरं आहे. मुंबईला गेल्यानंतर एअरपोर्टवर असेल, यापुढे गेलो आपण एखाद्या मॉलमध्ये कुठे, तर आमच्या सारखा माणूस तिथे उभा सुद्धा राहू शकत नाही. इतकं वाईट आहे. काय कपडे कसे आहेत, काय कसं आहे, फार कठीण आहे. तर ही संस्कृती जी आहे समाजानं, ऋषी मुनी साधू संतांनी जी तुमची संस्कृती जपून ठेवलेली आहे आणि त्या संस्कृतीची जपवणूक तुम्हाला सुद्धा करायची आहे. परंतु ती जपवणूक करत असताना एकच महत्वाचा विषय असा आहे की तुम्हाला विचार ठेवावे लागतील. काय काळ बदलू द्या, काही परिवर्तन
काही परिवर्तन होऊ द्या, फक्त विचारात परिवर्तन होऊ द्या. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातले जे आध्यात्मिक विचार होते, आजच्या काळातला आध्यात्मिक विचार तो आहे. मातीच्या घराचे आरसीसी सिमेंट कॉन्क्रीटची गरज आहे. काळ बदलला, घर बदलली, परंतु घरात राहणारा माणूस मात्र तोच आहे. तो अविचारानं जर वाईट मार्गाला गेला असेल, त्याच्यासाठी काळाला दोष देऊ नका. काळ निर्दोष आहे. तुम्ही आम्ही जीव प्राणी मात्र जे आहे आपण दोषी आहोत, लक्षात घ्या. आणि हा आपला दोष तो आपल्या स्वतःच्या दुःखाला कारणीभूत. लक्षात घ्या. महाभारताचं युद्ध होणार होतं. महाभारताचं युद्ध होणार होतं. सज्जन लोक होते. युधिष्ठिर सज्जन व्यक्ती होता, कर्ण सज्जन व्यक्ती होता, विदुर सज्जन व्यक्ती होते, भीष्माचार्य होते. या लोकांना वाटू लागलं की हे युद्ध व्हायला नको. हे जर युद्ध झालं तर भयानक मोठा विनाश होईल आणि तो विनाश आपल्याकडून पावला जाणार नाही. मग आता युद्ध न होण्यासाठी काहीतरी कोणाला समजून सांगावं लागेल. आणि ज्यांना समजून सांगायचं होतं ते समजून घ्यायच्या स्थितीत नव्हते. समजून दुर्योधनाला समजून सांगायचं होतं, शकुनीला समजून सांगायचं होतं, दुःशासनाला समजून सांगायचं होतं. त्यांचे वडील धृतराष्ट्र होते, त्यांना समजून सांगायचं होतं. धृतराष्ट्र राजा होते, सत्ता त्यांच्या हातामध्ये होती आणि त्यांना हे सांगायचं होतं की राजा महाराज युद्ध होऊ देऊ नका, तुम्ही तुमच्या मुलांना समजावून सांगा. तुमच्या मुलांना तुम्ही समजावून सांगा. युधिष्ठिर ते धृतराष्ट्र म्हणाले मलाही वाटतं मुलांना समजावून सांगावं, पण आता मुलं माझ्या पुढे गेलेले आहेत, ते माझ्याकडून समजू शकत नाही. तुमचे सुद्धा अनेकाचे मुलं तुमच्या पुढे गेलेले आहेत, तुम्ही त्यांना सांगू शकत नाही. सांगू शकत नाही, सांगण्याची हिंमत सुद्धा तुम्ही गमावून टाकलेली आहे. त्याला अनंत कारण आहे. तो विशेष होता. तर मला सांगायचं, मग सर्वांनी ठरवलं हे काम जर कोणी करत असेल तर स्वयं भगवान श्रीकृष्ण करू शकतात. दोन्ही दलाला एकत्रित आणून, दोन्ही पार्टीचे माणसं एकत्रित बसून दोघांना इथे सबक देऊ शकतात. यांच्याजवळ अपार विचार आणि अपार ज्ञान आहे. अशा गोष्टी ज्ञानी लोकच करू शकतात. मग श्रीकृष्णाला सर्वांमध्ये ठरवलं. पांडवांनी सांगितलं आम्हाला समजून सांगायचं काम आहे. तुम्ही जे म्हणाल त्याच्यामध्ये आम्ही तयार आहे. आम्ही तर अगोदरच युद्धाच्या विषयी आमचं मतच नाही युद्ध व्हावं, आमची इच्छा नाही युद्ध व्हावं. तुम्हाला आम्हाला काही सांगायचं काम नाही, पण समोरचे जे आमचे भाऊबंद आहेत त्यांना तुम्ही समजावून सांगा. श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापुराला आणि हस्तिनापुराला आल्यानंतर त्या सभेमध्ये शकुनी बसलेला होता, कर्ण बसलेला होता, शाल्व बसलेला होता, दुर्योधन बसलेला होता, दुःशासन बसलेला होता, राज सिंहासनावरती तो धृतराष्ट्र बसलेला होता आणि त्यांच्या समोर अशी मीटिंग बसली होती. भगवान श्रीकृष्ण एका बाजूला बसलेले होते. भगवान ज्यावेळी त्यांना समजावून सांगायला गेले, भगवान एकटेच गेले, कोणालाही बरोबर केलं. देवाला वाटलं आपण दुसऱ्याला नेलं तर कोणी काही विचार करू शकतो, कोणी काही विक्षेप होऊ शकतो एखाद्यावर. आणि मला एकटा जरी असेल तर मला यांची काही भीती नाही, किती जरी असले तर मला त्यांची भीती नाही. जो माणूस सत्यवादी असतो, जो आचरणशील असतो, निर्मळ असतो, ज्याचे आचार विचार सर्व गोष्टी सुसंपन्न चांगले असतात, संपूर्ण जग जरी विरोधात उभं राहिलं तर अशी माणसं कधीच घाबरत नाही. महात्मा गांधीच्या छातीवर कोणालाही गोळी मारायची हिंमत नाही झाली, पण आपल्याच माणसाला मारलं. इंग्रज किती मोठे होते, इंग्रजांनी त्यांना केव्हा समाप्त केला असता, केव्हा समुद्रात फेकून दिला असता, पण त्या सत्यवादी माणसाच्या पुढे एकाची हिंमत नव्हती त्यांच्या अंगाला बोट लावायची सुद्धा. ते त्या व्यक्तीचं एक आचरण होतं. हे महात्मा गांधी कोणाला पटत असतील, कोणाला पटत नसतील, तो तुमचा प्रश्न आहे. पण मी एक उदाहरणाच्या दाखल सांगतो. ती असं कोणी त्यांना मारू शकलं नाही, कोणी त्यांना विरोध करू शकलं नाही. इंग्रज आपल्या लोकांनी केला विरोध, आपल्याच लोकांनी त्यांना मारलं.
तसं भगवंताला काही भीती नव्हती. गांधीजीने बॉडीगार्ड ठेवला नाही आपल्या जवळ, कधी काही छोटासा कारतूस पिस्तूल ठेवला नाही आपलं संरक्षण, किंवा 4 बॉडीगार्ड जे राष्ट्राचे पिता म्हणून त्यांना ते होते, परंतु त्यांना मरेपर्यंत त्यांनी बॉडीगार्ड नाही ठेवला. बॉडीगार्ड म्हणतो ज्याला मरायची भीती आहे त्याला बॉडीगार्ड आहे, ज्याला मरायची भीती आहे, जो मरणाच्या दारात उभा आहे त्याला भीती आहे, त्याला संरक्षण. लक्षात. चला आता ते गेले श्रीकृष्ण परमात्मा. अगोदर त्यांनी इशारा धृतराष्ट्राला दिला, हा बाप आहे, सर्वात वयस्कर आहे, यांचे वडील आहेत, ते कदाचित यांना आपण यांचे कान अगोदर टोचू. सांगितलं महाराज अशी अशी परिस्थिती उभी राहिली आणि समोरचा विनाश मला प्रत्यक्ष दिसत आहे आणि काय होणार आहे ते मला माहित आहे. तुम्ही वेळी जर स्वतःला आवडलं, तुमच्या मुलांना आवडलं, तर पुढचा आनंद टळल्याशिवाय तो धृतराष्ट्र म्हणाला. अनर्थ नावाचा शब्द माझ्या डिक्शनरी मध्ये, माझ्या डायरी मध्ये अनर्थ शब्द मी वाचलाच नाही कधी. रावणाच्या डिक्शनरी मध्ये त्याला लोक समजावून सांगायचे, रामाला मारणं जिंकणं शक्य नाही. काय त्यांनी सांगितलं त्या रावणाने, माझ्या डायरी मध्ये अशक्य नावाचा शब्दच नाही, माझ्या डिक्शनरी मध्ये अशक्य नावाचा शब्द नाही. मी जे करेल ते शक्यच करून टाकले. ज्याची त्याची हिंमत आहे, याचा त्याचा विचार आहे, त्याचे विचार चुकीचे होते हे नाही मी तुम्हाला सांगितलं. तर धृतराष्ट्राला अनर्थ काय होईल मला मान्य आहे, माझा अधिकार आहे, माझ्यानंतर माझ्या मुलाचा अधिकार आहे. तुम्हीच लोकांनी माझं राज्य त्या पांडूला दिलं, माझ्या भावाला, आणि आज त्याच्या मुलाला तू देऊ इच्छितो ते राज्य, हे कोणाला मान्य आहे? त्याच्यावर तो बोलत नाही, तू फक्त म्हणतो युद्ध नाही व्हायला पाहिजे, अनर्थ होईल. माझ्याजवळ अनर्थ शब्द नावाची वस्तू नाही, जे होईल ते पाहून. बापाला असं म्हटल्यानंतर पोरं विचारले आणि मग ते भगवंताने विचारलं, आपल्या कशासाठी येणं झालं काय? त्यावेळी दुर्योधन स्वतः म्हणाला, आम्ही राजपुत्र आहोत, राजाची मुलं आहोत, आणि एक गवळ्याचं कार्ट आम्हाला शहाणपण शिकवायला दिले. एका गवळ्याचं कार्ट आम्हाला शहाणपण शिकवायला, आम्ही राजा आहोत, आम्हाला शहाणपण शिकवायची गरज नाही तुला. भयंकर अपमान केला. तो अपमान कर्णाला आवडला नाही, भीष्माला आवडला नाही, परंतु सत्य पुढे म्हणतात शहाणपण चालत असतं. सत्य पुढे माणसाला सहनच करावं. सत्ता अशी वस्तू आहे, सत्य जर काही चुकीचं होत असेल तर समोरच्या व्यक्तीला सहन करावं लागतं, नाही. त्या लोकांनी खाली माना घातल्या, ठीक आहे नाही ऐकत काही. नंतर झालं महाभारत झालं, युद्ध झालं, विनाश झाला, सर्व कोणाला एकही कौरव शिल्लक राहिले नाही, राज्य राहिले नाही, राज्य मिळालं नाही, काहीच नाही. ज्याच्यासाठी युद्ध केलं त्याच्यातला काही फलितार्थ झाला नाही. तसं मला एकच सांगायचं, तुकोबारायांच्या भाषेमध्ये रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आले. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयरूपी कुरुक्षेत्रावरती कौरव पांडवाचं सतत युद्ध चालू. कुरुक्षेत्र काय तिथं जाऊन दिल्लीच्या पुढेच नाही, हे तुमचं हृदयच कुरुक्षेत्र आहे. आणि याच्यामध्ये दुर्गुणी असणारे कौरव आहे, सद्गुणी असणारे पांडव आहे. तुम्ही ज्याला महत्व द्या त्याप्रमाणे होईल. आणि म्हणून साधू संतांचं एकच कार्य आहे, तुमच्या हृदयातल्या पांडवांना ते बल देतात, सत्याला बल देतात, परमार्थाला बल देतात, चांगल्या विचाराला बल देतात, आणि चांगल्या विचाराची पेरणी तुमच्या हृदयाच्या भूमीमध्ये करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून तुम्ही जगणारं जे काही आयुष्य आहे तुमचं, भविष्यात त्या आयुष्याला तुम्ही चांगल्या रूपाने जगू शकता. पुष्कळ चांगली लोक आहे, काय ज्याची नजर जशी आहे, ज्याचा विचार जसा आहे, समोरचं दृश्य त्याला तसं देत असतं. तुलसीदासांनी रामायणात म्हटलं, ज्याची रहे भावना जैसी प्रभुमूर्त देखे होतेसी. जशी ज्याची भावना आहे त्याप्रमाणे समोरचं दृश्य त्याला दिसत असतं. अज्ञानी माणसं आपल्या विचाराने अविचाराने दुसऱ्याला चालवण्याचा प्रयत्न करतात. काही माणसं हट्टी आहेत, त्यांचं संपूर्ण चुकीचं असतं, पण ते कोणाचं ऐकूनही घ्यायला तयार नाही, आणि ते म्हणतात मी सांगेन तेच, कारण माझ्यासारखंच वागायला पाहिजे.
अरे पण तुझी गोष्ट चुकीची आहे बाबा, तू जे काही सांगत आहे ते फार चुकीचं आहे, याचा तू कधी विचार केलाय काय? आणि म्हणून भगवंताने केवळ विचार करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक तत्व ठेवलेलं आहे, त्या तत्वाला म्हणतात बुद्धी. ती बुद्धी ठेवलेली आहे. त्या बुद्धीचं एकच कारण आहे की आपल्या जीवनामध्ये सारासार विचार करायचा. पुष्कळ कमाई झाली म्हणजे सुख होतं असा प्रश्न नाही, आणि काहीच नसतं म्हणजे दुःख राहतं असं काही नाही. पुष्कळ लोकांजवळ काहीच नाही परंतु त्यांच्याजवळ समाधान आहे, त्यांची ही श्रीमंती आहे. आता आम्ही 2-3 महिन्यापूर्वी आदिवासी लोकांमध्ये गेलो. अशी झोपडी बांधली, झोपडीवर गळू नये पावसात म्हणून माती टाकली, चोपनची माती असते आणि ती माती भरून टाकली. उन्हाळ्यात कडक उन्हाळा, घरात गेलो तर थंडगार. तुम्ही एवढे मोठे मोठे बंगले बांधले, त्याच्यात एसी, त्याच्यात कूलर, त्याच्यात पंखे, तरी तुम्हाला थंडी. आणि त्याच्याजवळ नुसती माती टाकली घरावर छतावर, थंडगार. ते बुद्धिमान आहे का आपण बुद्धिमान? असं ती बुद्धी प्रत्येकाजवळ असते. आपापल्या बुद्धीचा प्रयोग प्रत्येक जण आपल्यासाठी करतो, दुसऱ्यासाठी करतो, सर्वांसाठी करतो. तर आम्ही तिथे गेल्यानंतर काय, एक वृद्ध म्हातारा माणूस, 90-91 वर्षाचं त्या माणसाचं वय, त्याला एक जखम झाली होती मांडीला जखम झाली, किडे पडले. आणि किडे पडले ते आदिवासी लोक इतकी अंधश्रद्धा आहे त्यांच्यामध्ये, भूत प्रेत पिशाच याच्यावरती विश्वास करतात. आणि त्याला काय केलं, त्यांचं ज्या पाडा होता म्हणजे खेड होतं त्यांचं, त्याला 1-2 किलोमीटर जंगलात नेऊन टाकून दिलं झाला, किंवा याला काहीतरी भूत प्रेत लागले नाही, याचं शरीर भूत खात आहे आणि हे जर गावात राहिले तर घरच्यांना सुद्धा त्रास, आणि त्याला टाकून दिलं. आम्ही गेल्यानंतर आमच्या सोबत ते कोरोनाचा काळ वेळ होता त्यावेळची गोष्ट आहे. आणि मग औषध डॉक्टर 2-3 डॉक्टर दिले, औषधी दिल्या. म्हटलं कोणाला असं तेव्हा कोरोना वगैरे आमच्याकडे आम्ही याला काहीच मानत नाही, त्याला कोणालाच कोरोना झाला नाही, लक्षात ठेवा. मग ते म्हातारा माणूस काय, त्याचा काय सल्लेला होता. म्हटलं बाबा, हिंदी समजत होती, त्यांची भाषा वेगळी असते स्वतः. मैं मतलब बाबा जी ये क्या हो गया? बोले ये मुझे भूत लग गया। बोले अरे भूत मेरा शरीर खा रहा है। अरे म्हटलं त्याला कसं काय सांग. हमने कहा कोई बात नहीं. आणि सर्व गावात तिकडे कोणी जायला तयार नाही. आणि त्याच्या घरचे वगैरे कोणी लोक भाजी पोळी अशी दुरून कुत्र्यासारखी लांबून फेकायची, त्याला द्यायची खायची. आणि तिथं पाण्याचा झरा होता, तिथं पाणी प्यायचं, असं फरकत जायचं. मग आम्ही गेलो, डॉक्टर होता बरोबर, डॉक्टर पाहून डॉक्टर म्हणे काहीच नाही, याच्यात जखमी सेप्टिक झाली, याच्यात किडे पडलेले आहे आणि 15 दिवसामध्ये 15 दिवस लागतील हे सर्व जखम ठीक व्हायला. म्हटलं मग आपण याच्यावरती इलाज करू. आणि तो डॉक्टर तिथून 15 ते 20 किलोमीटर. म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही एक काम करा, एवढी सेवा करा, तुम्हाला फार पुण्य लागेल, या गरीब माणसावर एक उपकार होईल तुमचा. ते म्हणे बाबा ते काही असतं, माझ्यावर मोठं सारखं आहे. रोज तो यायचा, ती दवाई टाकायचा, त्याची मलमपट्टी करायचा. 15 दिवसामध्ये त्याची जखम मिळाली. शरीर चांगलं आहे, काटक शरीर, जंगलात राहणारे माणसं. आपल्या एखाद्याला शुगर असली, जखम झाली तर आयुष्यभर त्याचं जखम होतात, त्याचं गँग्रीन होऊन जाते. शेवटी पाय तोडावे लागतात, हात तोडावे लागतात, बोटं तोडावे लागतात. आणि त्याचं शरीर चांगले असल्यामुळे फक्त अंधश्रद्धेमुळे त्याला भूत प्रेत पिशाच बाधा झाली म्हणून फेकून दिलं. ठीक झालं, टणटण. मग पुढच्या महिन्यात इंदोरला जायचं होतं, ते साईडला होतं, 20 किलोमीटर रस्त्याच्यामुळे भेटून घ्यावं. आमच्या ठिकाणी दुसरं कशाला भेटीला गेलं असतं, काय गरज होती भेटीला जायची. पण माणूस आहे, माणसानं माणसाची सेवा करायला पाहिजे. आणि आम्ही त्याची माणूस म्हणून नाही, देव म्हणून सेवा केली. त्याला त्या ठिकाणी बदाम ठेवले, पिस्ते ठेवले, थोडं रोज खाता येईल. तुमच्या सारखे लोक मला आनंद देतात, मी काय खात नाही, मला काही पुस्तक करायचं खाऊ. परंतु आश्रमात छोटे छोटे मुलं असतात, त्यांना गरज आहे, त्यांना वाटून द्यायचं, त्यांना रोज खाऊ घालायचं.
कोणी असा सुखी असेल, दुःखी असेल, बिमार असेल त्याला द्यायचं, असं चालतं रोज. मग त्याला ते सर्व ठेवलं. तो 15 दिवसानंतर ठीक होऊन गेला. 15 दिवसानंतर मग तिथं गेलो, तिथं नव्हतं, त्याला घरी गेलो होतं. लोक म्हणजे गेली त्याची बाबा, ते महाराज आले आणि त्या महाराजाला काय झाडफूक केली आणि त्याची आता बाधा करू. मी झाडफूक काय नाही, मी औषधी घेतली, डॉक्टर कडून दिली ती औषधी. आणि मग घरी गेलो. घरी गेल्यानंतर अक्षरशः असा हंबरडा होता, इतकं प्रेम समोरून आलं की मला मरायला फेकून दिलं होतं, पण ह्या बाबाजीने आल्याने मला डॉक्टरने ठीक केलं. या बाबाजीमुळे झालं. त्याला इतकं गैवरून आलं. आणि त्या पाडामध्ये एक किल्ला आहे, त्यांच्याच वंशातला एक पुरुष तिथे पूर्वी राजा होता आणि ती त्यांची 300 एकर जमीन आज आहे. त्याच्या घरी 100-300 काही आणि 9 मुलं आहेत. किती? आणि मला माझे पाय धरले पक्के. आणि माझी एक प्रार्थना आहे, किल्ल्यामध्ये 6 एकर जमीन आहे, देवीचं मंदिर आहे, तिथं बांधलेली विहीर आहे, चौकोन तटबंदी आहे. तो म्हणाला, मी तुम्हाला 20 एकर जमीन देतो. आताची गोष्ट आहे. एक किल्लाही तुम्ही घ्या, मंदिर तुम्ही घ्या, इथं आश्रम करा. अरे म्हटलं, आश्रम आहे आमचा तिकडे. आता इकडं मी तिकडचं पाहता नाकी न मला दमले आणि मी इकडचं केव्हा पाहू. तुला 9 मुलं आहे, तुझ्या मुलांच्यासाठी जमीन घेऊ. तुम्ही त्या ठिकाणी जमिनीतलं हे खा. तुम्ही खाल्लं काय, मी खाल्लं काय, सारखंच एवढं. आणि मला तरी घेऊन तुझं घेऊन काय करायचं, मला कुठं न्यायचं आहे. मी जे काही घेतो तुमच्याकडून ते तुम्हालाच लावत असतो, लक्षात ठेवा. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपला विषय आहे हे विश्वाची माझ्या. समोरच्याला आपलं समजा, समोरच्याला देव समजून